तांदळाचे पापड बघा वाळून झालेले आहे मस्त, एकदम पांढरे शुभ्र आपले पापड झालेले बघा. आणि आता आपल्याला तळायला द्यायचे. तुम्हाला ही पापडाची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता कढई ठेवलेली आहे आणि तेल पण तापलेलं आहे. आपल्याला पापड तळून घ्यायचे आता. बघा पापड किती मस्त फुललेला आहे, कढई पण अपुरी पडलेली. एकदम मस्त तयार झालेले आपले खिशीचे पापड तांदळाचे, आणि खायला ते एकदम मस्त लागतात. आता 4-5 पापड आपण तळून घ्यायचे आणि एकदम कुरकुरीत झालेले पापड तळून झाल्यानंतर आपण चला आता आपण एक मोठी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण तीळ, पापड खार, मीठ हे टाकायचं आहे आपल्याला. 1 चमचा मी पापड खार घेतलेला आहे, 2 चमचे तीळ घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि 1 वाटी मोठं बाऊल मी पीठ घेतलेलं होतं तांदळाचं, तर आपल्याला 4 वाटी पाणी टाकायचं आहे आणि थोडं बाजूला काढून ठेवायचं आहे गरम पाणी, कारण जुने तांदूळ असतात तर पाणी जास्त लागतं खिशीला, त्याच्यामुळे आपल्याला नंतर पण पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि पाण्याला उकळी आली तर मग आपल्याला ते पीठ पूर्ण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि लाटण्याने मस्त खिशी घ्यायची आपल्याला. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, पीठ टाकून घ्यायचं आहे बघा आणि लाटण्याने मस्त खिशी घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे, जास्त वेळ लागत नाही. आणि इतके मस्त पापड तयार होतात तांदळाचे. आता बघा पाणी आपल्याला कमी पडलेले आहे, गरम पाणी टाकायचं आपल्याला. मी बाजूला ठेवलेले काढून, अजून लागणार आहे आपल्याला पाणी. परत फिरून घ्यायचं लाटण्याने मस्त खिशी. ते पण आपण कुकरमध्ये घेतो आहे मस्त, म्हणजे चांगली होती कुकरमध्ये. आता परत पाणी टाकलेलं आहे बघा मी. आता परत लाटण्याने फिरून घ्यायचं आहे सगळं पिठाचं. छान शिजलं जातं पीठ मस्त. तांदळाचे बरेच प्रकार आहे, वाफेवरचे पण करू शकतो आपण. आपण जसं तांदूळ पण शिजवून त्याचे पण होतात, मी तसे पण केलेले. तांदूळ भिजत टाकलेला आणि नंतर कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये सगळं टाकायचं आणि मस्त तिखट वगैरे पण टाकायचं. कोथिंबीर, हिरवी मिरची, मस्त चिली फ्लेक्स, तुम्हाला जसं तिखट लाल हिरवं तसं टाकून खूप छान होतात ते पण. मी मागच्या वर्षी केलेले मस्त. आणि खिशीचे चांगलेच होतात, वाफेवरचे पण होतात मस्त. आता झाकण ठेवलेलं आहे, ओला कापड करून घेतलेला आहे मी, त्याच्यावर तो टाकून ठेवलेला होता. नंतर झाकण ठेवलं आणि बघा 4-5 मिनिटांनी कमी गॅसवर आपल्याला ते होऊ द्यायचं. आणि बघा आता परत मी झाकण कपडा काढून घेतलेला आहे. परत लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला सगळी खिशी नीट करून घ्यायची पीठ मस्त. आता एक परात घेतलेली आहे मी आणि ओला कापड करून घ्यायचं आपल्याला. आणि आपली खिशी मस्त तयार झालेली, तीच पूर्ण टाकून घ्यायचं आहे पीठ आपल्याला कपड्यामध्ये आणि छान मळून घ्यायचं आहे. म्हणजे ओला कापड केला ना तर पीठ छान मळलं जातं आणि हाताला चटके पण लागत नाही, गरम असतं ना खूप पीठ. आता सगळं पीठ आपल्याला कुकरमधून काढून घ्यायचं आहे ते. आणि खिशी एकदम मस्त आपली शिजलेली आहे, छान तयार झालेली मस्त. आता हाताने छान मळून घ्यायचं आपला.
1-2 मिनटं लागतात थोडंसं पीठ हे करण्यासाठी. आणि मग छोटे छोटे आपल्याला जसे तुम्हाला लहान मोठे पापड करायचे असले तसे उंडे करायचे. आणि नंतर मग आपण पापड यंत्रातून आपल्याला पापड तयार करायचे. आपल्याला पापड यंत्र असलं तर पटकन तयार होतात. ओला कपडा केला तरी पण चटके लागतात हाताला, पातळ कापड आहे. आणि बघा मस्त आता मळून झालेलं आपलं पीठ. आणि आता कापड काढून थोडंसं आपल्याला उंडे करून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पीठ तसंच कापडामध्ये ठेवायचे म्हणजे गरम राहतं. आता इकडे बघा मी पापड यंत्र घेतलेले आणि प्लॅस्टिकचे कागद घेतले, त्याच्यावर आपल्याला पापड हे करायचे. तेल लावून घ्यायचं आहे, ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता बघा पापड आपल्याला तयार करायचा, मस्त पटकन तयार होतो. उंडे तयार करून ठेवायचे मस्त छोटे छोटे आणि पापड टाकून घ्यायचे मस्त.